महाराष्ट्रात तदनंतर भारतात अनेक स्थित्यंतर झाली। त्या स्थित्यंतरांमध्ये तुम्ही एक वार्ता ऐकली असेल की आंध्र प्रदेशामध्ये ज्या दिवशी ती मस्जिद पाडली त्या दिवशी एका 70 वर्षीय भगिनीनं उपोषण चालू केलं। उपोषण कोणतं करावं हे खरं आपल्या सर्वांना शिकण्यासारखं आहे। त्या भगिनीनं असं उपोषण केलं, अजून चालू आहे उपोषण, सोडलेलं नाही। दूध आणि फळांवर गेली अनेक वर्ष ती भगिनी उपोषण करत आहे। कशासाठी? प्रभू रामचंद्र अयोध्येत जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत माझं उपोषण आहे। पण अशाही या देशात भगिनी आहेत की धर्मासाठी आणि देवासाठी उपोषण करणाऱ्या आहेत। त्या प्रित्यर्थ या देशात राम राज्य यावं म्हणून आपलाही सेवेकरी परिवार मागे नाही, आपलाही तेवढा फार मोठा वाटा आहे। त्या प्रित्यर्थ आपण 19 डिसेंबर ते 19 जानेवारी 20 जानेवारी 20 जानेवारी 20 डिसेंबर 20 जानेवारी सुमारे 1 महिना या काळात आपणाला या देशात रामराज्य यावं म्हणून आपल्यावर काही महत्वाच्या या कार्यानं जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। या देशाच्या वतीनं नव्हे जगाच्या पटलावर आपणाला श्रीरामाचा जप, राम रक्षा, हनुमान चालीसा 11 कोटीचं पठण करायचं आहे। एक भगिनी एवढे दिवस उपोषण करते आणि मग आपल्याला राम रक्षा रोज 1 वेळा वाचायला किंवा हनुमान चालीसा वाचायला आपल्याला काय तकलीफ आहे? आपण तर केलंच। आपण सर्वांनी मिळून 11 कोटीच्या वर, 11 कोटी तर नक्कीच आपण करू, परंतु देशभरात आणि जगभरात तेवढे कोटी सेवेकरी आहे। आता जेवढा आकडा सांगितला तेवढ्या कोटी सेवेकऱ्यांनी जर या देशात राम राज्य आणायचं असेल, यायचं असेल, तथा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आपण नामसप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून फावल्या वेळेत हनुमान चालीसा आणि रामरक्षाचं वाचन करावं। मुंबईकरांचं म्हणणं आहे की 13 तारखेच्या जानेवारीच्या दुसऱ्या शनिवारी आपण सर्वांनी जमावं। आमच्या व्यवहारे सरांची पूर्वीची जुनी कल्पना होती की दिवे लावावेत, पंत्या लावाव्यात, रामाचा फोटो ठेवावा, तिथे सामुदायिकरित्या रामरक्षा, स्वामींचा जप आणि हनुमान चालीसाचं पठण मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी करावं, म्हणजे दिल्लीकरांना महाराष्ट्र काय करतो हे एका मिनिटात कळेल। आणि हे देशाच्या दृष्टीनं वावगं नाही, आपल्या परिवाराच्या दृष्टीनं वावगं नाही। म्हणून मुंबईकरांनी हा नवा एक अभ्यास आपणापुढे मांडलेला आहे आणि त्यांच्या हाकेला आपण उत्तर द्यावं, हजर राहावं आणि ते ठरवतील ते मुलुंडचं मैदान असेल, ऐरोलीचं असेल, सोमय्या मैदान असेल, आणखी कुठे असेल, त्या ठिकाणी दुपारी 3 ते 4 या वेळेत आपण पुन्हा आपल्याला घरी परतता यावं अशी वेळ नेमावी आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रतिनिधी सेवेकऱ्यांनी रामरक्षा वाचण्यासाठी तथा हनुमान चालीसा वाचण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा गौरव या निमित्तानं 22 जानेवारीला जे प्रधानमंत्र्यांच्या हातून
राम मंदिराचं उद्धार होत आहे, त्या दृष्टीनं आपलाही थोडा हातभार सेवेचा त्या ठिकाणी लागला जाईल आणि त्या आशीर्वादाचे आपण वाटेकरी होऊ. म्हणून ही संकल्पना आपण देशहिताच्या दृष्टीनं, धर्माच्या हिताच्या दृष्टीनं, ही मला वाटतं आपणाला नक्की आवडेल, यात दुमत नाही. म्हणून आपण आबाल वृद्ध, माता भगिनी या सर्वांनी यात कृपया भाग घ्या. ज्यांना मुंबईला येणं शक्य नाही त्यांनी आपापल्या घरी आणि केंद्रात राम रक्षा वाचता येईल, हनुमान चालीसा वाचता, स्वामींचा जप करता येईल. कारण देव धर्म कार्य करताना काही विघ्न संतोषी लोक असतात. पूर्वी प्रभू रामचंद्र देशात धर्म टिकावा म्हणून यज्ञयाग करायचे. अनार्य लोक तथा राक्षस लोक तो यज्ञ बंद पाडायचे. तसे काही विघ्न संतोषी लोक या रामराज्यामध्ये त्यांनी विघ्न आणू नये म्हणून आपण हनुमान चालीसा आणि रामरक्षा मोठ्या प्रमाणात केली तर हा देश आणि धर्म पूर्ववत आपणाला बघायला मिळेल. त्याचं पुनरुज्जीवन करण्याची आपणाला एक नामी संधी आपणाला सर्वांना, तिथे सर्वांना तुम्हाला अधिकार आहे. म्हणून कळकळीचं निवेदन आहे, हे थोडं वेगळेपण आपणाला सांगायचं होतं. म्हणून आपण या सुरुवातच आपण याची नामसप्ताहापासून करू. 13 जानेवारीला मुंबईकर सांगतील त्या ठिकाणी आपण एकत्र जमावं. ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे त्यांनी आपल्या घरी सेवा केंद्रात आपण हा लाभ घ्यावा.